जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि या निवडणुकीची नेमकी तयारी कशी आहे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी तसंच जळगावचे जिल्हाधिकारी रोहन गुगे सर आहेत। सर, काय सांगणार, कशा पद्धतीची तयारी आपली निवडणुकी संदर्भातल्या मतदानाची आहे? निवडणुकीसाठी आपण आत्तापर्यंत आचारसंहितेसाठी ज्या काही गोष्टी आवश्यक होत्या त्या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित तंतोतंतपणे फॉलो केलेल्या आहेत। त्यासोबतच आता आपले 7 मतदान केंद्रांमध्ये ही पूर्ण निवडणूक होणार आहे। ते उपविभागीय स्तरावरचे मतदान केंद्र आहेत। त्या पूर्ण मतदान केंद्रावरती सुसज्जता पूर्ण करण्यात आलेली आहे। व्हिडिओग्राफीची सुविधा असेल, इतरही सर्व ज्या बेसिक मिनिमम फॅसिलिटीज आपण देतो त्या सगळ्या गोष्टी तिथे आहेत। त्यासोबतच जी पोलिंग पार्टी आहे त्यांच्यासाठी लागणारं पूर्ण साहित्याची पण आपल्याकडे पूर्तता झालेली आहे। ती सर्व साहित्य आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे। त्यासोबत सर्व आपल्या स्टाफची ट्रेनिंग पण आपण केलेली आहे आणि 18 तारखेच्या मतदानासाठी आपण सज्ज आहोत। त्यासाठी पॉलिटिकल पार्टींच्या बैठका असतील आणि आज आपण कॅन्डिडेटची परत एकदा बैठक ठेवलेली आहे। त्यांचे जे काही प्रश्न असतील तेही प्रश्न आपण या बैठकीच्या माध्यमातून सॉल्व्ह करणार आहोत। सर, मतदार नेमके किती आहेत आणि एकंदरीत किती कर्मचाऱ्यांची या प्रक्रियेसाठी आपण नियुक्ती केलेली आहे? टोटल आपले 630 मतदार आहेत। त्याच्यामध्ये 315 महिला आहेत आणि 315 पुरुष मतदार असणार आहेत आणि याच्यासाठी लागणारा जो कोटा असतो तो 316 मतांचा कोटा आहे। प्रत्येक मताला एक व्हॅल्यू त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। जवळपास आपल्याकडे 700 ते 800 आपले पूर्ण कर्मचारी, जर आपण FST, SST, VVT आणि VST यांचा जर आपण पूर्ण विचार केला तर एवढे कर्मचारी आपले या पूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये गुंतलेले आहेत। सर, मतदान केंद्रांवर CCTV कॅमेऱ्यांची पण निगराणी राहणार आहे का आणि मतमोजणी प्रक्रियेची कशी तयारी आपली? हो, मतदान केंद्रावरती पूर्ण व्हिडिओग्राफीची पण आपण व्यवस्था केलेली आहे आणि तिथे व्हिडिओ जे कास्टिंग वेबकास्टिंग असतं ते देखील आपण केलेलं आहे। कंट्रोल रूम पण आपण इथे बनवलेली आहे आणि सर्व 7ही मतदान केंद्रांवरती आपलं कटाक्षाने लक्ष असणार आहे। जी काउंटिंग जी आहे ती 22 तारखेला आपल्याच इथे अल्पबचत भवन कलेक्टर ऑफिस प्रिमायसिसमध्येच काउंटिंग होणार आहे। त्याच्यामध्ये पूर्ण जी व्यवस्था आहे म्हणजे पत्रकारांसाठी असेल, इलेक्शन एजंट्ससाठी असेल, कॅन्डिडेटसाठी असेल, ही पूर्ण व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे। स्ट्रॉंग रूमची व्यवस्था अगदी व्यवस्थित करण्यात आलेली आहे। CCTV व्यवस्था असेल, बॅरिकेडिंग असेल, पोलीस बंदोबस्त असेल, या सर्व गोष्टींची एकदम व्यवस्थित व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पूर्ण जिल्हा प्रशासन हे निवडणुकीसाठी अगदी सज्ज आहे। सर, घोडे बाजाराच्या काही तक्रारी असल्यास त्या संदर्भात आपले काय नेमके पथक नियुक्त केलेले आपण? आपण 33 FST नियुक्त करण्यात आलेले आहेत। जिथे पण आपल्याला अशा प्रकारची कुठलीही तक्रार प्राप्त होते त्या ठिकाणी ह्या FST आपण तात्काळ पाठवतो। ज्या काही बैठका कंडक्ट होत असतील त्याचे व्हिडिओज बघण्यासाठी व्हिडिओ व्ह्यूविंग टीम पण आपण स्थापन केलेली आहे। आचारसंहिता कक्ष देखील आहे, तिथे आचारसंहितेचे काही तक्रार असतील तर ते सॉल्व्ह करण्यासाठी। त्यासोबतच कॅश काही पकडली गेली असेल तर त्यासाठी कॅश रिलीज कमिटी आहे आणि त्यांना बाकी बॅनर पोस्टर काही छापायचे असतील, काही ऑडिओ क्लिप्स त्यांना हे करायचे असतील, प्रसिद्धीसाठी जर वापरायचे असतील तर त्यासाठी MCMCची कमिटी देखील आपण स्थापन केलेली आहे। ठीक आहे सर। तर हे होते आपल्यासोबत जिल्हाधिकारी रोहन घोके की त्यांनी जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी जवळपास जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज आहे। 7 मतदान केंद्रांवर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांमधील 7 मतदान केंद्रांवर जे आहे विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। 630 एकूण मतदार आहे आणि त्या माध्यमातून मतदानाच्या प्रक्रियेसाठी त्याबरोबरच मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे। या ठिकाणी मतदान केंद्रांवर CCTV कॅमेरे असतील, पोलीस बंदोबस्त देखील राहणार आहे। दुसरं म्हणजे वेबकास्टिंग देखील मतदान प्रक्रियेची केली जाणार असून व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन या ठिकाणी लक्ष ठेवणार आहे। तर घोडे बाजारासंदर्भात किंवा पैसे वाटपासंदर्भातल्या काही तक्रारी असतील त्या अनुषंगाने देखील 33 वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यामध्ये कर्मचारी निगराणी ठेवत असून एकंदरीतच विधान परिषद निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीसाठी जळगावचं जिल्हा प्रशासन या ठिकाणी सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।